नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमधील गट ड मधील असणारी 10वी 12वी पास असणाऱ्या उमेदवारासाठी कोणत्या पदासाठी अर्ज केले जाणार आहे, कोणकोणती पद यामध्ये समाविष्ट असतात आणि या पदासाठी लागणारा जो काही अभ्यासक्रम काय आणि यासाठी पगार किती असतो आणि जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, तत्पूर्वी संपूर्ण आरोग्य विभाग भरतीमधील असणारे सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्याचसोबत असणारे जे काही औषध निर्माता फार्मसिस्ट पद आहे, त्यानंतर सेविका, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स आणि जे काही एमपीडब्ल्यू हे जे पद आहेत, या संपूर्ण पदाच्या तांत्रिक घटकाच्या बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेले आहेत. बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, की या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे नियमित लेक्चर, त्याचसोबत तुम्हाला पीडीएफ नोट्स तुम्हाला प्राप्त असतील, टेस्ट सिरीज आणि त्याचसोबत महत्वपूर्ण असणारा जे काही तांत्रिक घटक आहे, हा तांत्रिक घटकाची तयारी कशी असली पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, यासाठी पर्सनल मेंटरशिप सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार. बघा, कोणकोणती पद असतात, ज्यामध्ये शिपाई पद आहे, ग्रुप डी मध्ये असणार पद, कक्ष सेवक, त्यानंतर बाह्य रुग्ण सेवक पद असतं, त्यानंतर दंत सहाय्यक आहे, क्षकिरण परिचय, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, त्याचबरोबर पार्ट टाइम परिचर पद असतं आणि आरोग्य परिचर. हे जे पद आहेत हे ग्रुप डी 10वी पास आणि 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद असतात. बघा, सोबत तुम्हाला तांत्रिक घटकाची जे काही संपूर्ण ई बुक जे संपूर्ण नोट तुम्हाला 199 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर तुम्हाला उपलब्ध होतील. त्यामुळे काही जर अडचण असली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, पुढचं एक पद आहे ज्यामध्ये स्त्री परिचर पद आहे, त्यानंतर पुरुष परिचर असतं पद, अंधार खोली परिचर पद आहे, दवाखाना परिचर पद, परिचर, त्यासोबत दवाखाना सेवक पद असतं, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डनरी. हे जे पद आहेत हे संपूर्ण ग्रुप डी मध्ये असणारे पद आहेत. सोबत तुम्हाला असणार पद आहे अपघात विभाग सेवक पद, पंप मॅकॅनिक पद, त्यानंतर सहाय्यक गट ड मधला असणार, त्यानंतर वाहक स्वच्छक एक पद आहे, साफसफाईसाठी स्वच्छक पद, त्यानंतर मजदूर पद आहे जे कामासाठी असणार, आणि आया. हे जे पद आहेत हे संपूर्ण पद ग्रुप डी मार्फत भरले जातात. संपूर्ण पद काय, ग्रुप डी मार्फत भरले जाणारे पद आहेत. बघा, या पदाचा जर आपण या ठिकाणी जर बघितलं की यासाठी अजून असणारं पद जसं की मदतनीस एक पद आहे, शिंपी सुद्धा पद भरलं जातं, वेष्टक पद आहे, त्यानंतर संदेश वाहक, लेदर वर्करचे सुद्धा याच्यामध्ये जागा असतात, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्ये असणार जसं की सहाय्यक शुश्रूषा प्रसविका आहे, त्यानंतर प्रयोगशाळा स्वच्छक आहे, हे जे वगैरे असणारे जे पद आहेत हे सगळे पद तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग भरती मध्ये भरले जात असतात. 10वी 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण पदाची तयारी करणं आतापासून अत्यंत गरजेचं आहे. कारण की आगामी 1 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून आपली काय तयारी असली. आता नेमका यासाठी पगार किती आहे बघा, जर आपण बघितलं पुरुष परिचर आणि स्त्री परिचर हे जे पद आहेत या पदाचं वेतन श्रेणीनुसार आपण या श्रेणीनुसार जर बघितलं 16,600 ते 52,400 एवढं पद आहे. परंतु आता काय याच्या वेतनमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे. त्यानंतर आपण जर इतर ग्रुप डी मधले असणारे जे पद आहेत S1 चं जर पे स्केल जर आपण बघितलं 15,000 ते 27,600 इथपर्यंत तुम्हाला काय याच्यासाठी पगार असतो. आता नेमका अभ्यासक्रम काय, हे संपूर्ण जे पद आहेत या संपूर्ण पदासाठी असणारा जो अभ्यासक्रमाचा आपण जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला असताना तुम्हाला एकूण यामध्ये 100 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारले, 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी विचारले. त्यासोबत दुसरं म्हणजे यामध्ये विषय असताना तुम्हाला मराठी विषय असेल, त्याचसोबत तुम्हाला इंग्रजी विषय, इंग्रजी नंतर तुमचा असणार जे की मॅथ रिझनिंगचा विषय, त्यानंतर जीके जीएस, लक्षात घ्या कोणता, जीके जीएस. अशा प्रकारे तुम्हाला विषय याच्यामध्ये असतील. 25-25 मार्कासाठी असणारे पद आहेत. काय 25-25 साठी काय इथं सर सगळं विचारतं. परंतु ज्या ठिकाणी जे तांत्रिक पद आहेत बघा, तांत्रिक पदा ज्यावेळेस असतील त्यावेळेस तुम्हाला 60% भाग हा तुम्हाला अतांत्रिकचा असेल आणि 40% जो भाग आहे म्हणजे 40 क्वेश्चन तुम्हाला असतील तांत्रिक घटकावर विचारले. काय असतील, तांत्रिक घटक जे आहेत या तांत्रिक घटकावर तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण बघितला 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी तर सोडवायचे आणि यासाठी वेळ असेल तुम्हाला 2 तास. 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. तर या संपूर्ण जे पद आहेत हे संपूर्ण पदासाठी तुम्हाला जर काही अडचण असली किंवा काही शंका जर असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.